दरम्यान बीडच्या मस्साजोग येथील सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद आता इतर जिल्ह्यामध्ये उमटत आहेत। देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या रेणापुरात मोर्चा काढण्यात आलाय। हत्या होऊन 19 दिवस पूर्ण होऊन मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आलेली नाहीये। मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाकडून तहसील कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आलाय। गुन्ह्यामधील वाल्मिक कराड, सुदर्शन घुले याच्यासह 4 आरोपी अजूनही मोकाटच आहेत। उद्या बीड शहरामध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे। या मोर्चामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया, मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे, विनोद पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके आणि सुरेश धस यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत। दरम्यान लातूरमध्ये सकल मराठा समाजाच्या मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची मुलगीही सहभागी झालेली होती। यावेळी वैभवी देशमुख हिने नेमकं काय आवाहन केलंय पाहूयात। अशा लोकांना राजकीय पाठिंबा मिळाला नसता तर मला वाटतं तुम्हाला तर माहिती आहे की माझ्या वडिलांसोबत काय झाले। त्यांची जी क्रूरपणे हत्या केली त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येत सहभागी आहात आणि असेच कायम आमच्या सोबत राहा। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतले, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती वेळ ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये। आणि माझ्या वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते। त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं। त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही। त्यांनी समाजासाठी म्हणजे गाव झुंजत राहिले, गावामध्ये व्यवस्था केली, सगळं ठीक केलं, स्वच्छता अभियान काढले, तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या खूप पुरस्कार मिळाले आहेत। माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते। आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा, न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा, एक कुटुंब म्हणून। आज मी तुम्हा सर्वांना माझे एक कुटुंब नव्हे तर माझ्या परिवाराचा हिस्सा मानते। आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे। आणि असे जो गुन्हा झालाय माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे। आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले, आमचं सगळं कुटुंब मागे साधले आज आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या। तुम्ही आमच्या पाठीमागून जाऊ नका, सदैव आमच्या पाठीशी राहा, मी एवढीच विनंती करते। मोर्चाला आलात या भागी मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या पाठीशी राहा एवढीच विनंती करते।